जय श्रीराम भावंनो. तर परत एकदा आपल्याकडे नवीन व्हिडिओ स्वागत आहे. आपला आजचा व्हिडिओ होणार आहे कबूतर हॉटेलवरून नागपूर ते पुणा उलटेकडी, बरोबर ना श्याम भाऊ? आपल्या संघ शूटर नवीन आलेला आहे आता परत. आता ओमकार कोकणी 87 घेऊन गेलेला आहे. तर आता आपण नाही का हॉटेलवर आहे. आता मस्त गाडी वगैरे फ्रेश नाही का आवरून घेतली आणि मी पण आता फ्रेश व्हायला चाललो. चहा बी घेणार, मग गाडी सोडायची आपल्याला. हे नाही का कागद जो बांधलेला आहे का सोडायचा आहे. तर मग काय जाऊ, चहा वगैरे घेऊ मस्तपैकी, येऊ परत गाडी बिडी सोडून घेऊ. परत आपल्याला हवा सुद्धा चेक करणं आहे, ग्रीस मारणं आहे, गाडीचं शोध होऊ नये, फाळकत होऊ नये, लय काम आहे अजून. गाडी झटकून बिटकून घेणे आपल्याला अजून आतून. तर चला मग जाऊ, चहा वगैरे घेऊन येऊ. तर भावांना आता आपल्याला गाडी सोडायची आहे. तर आता नाही पण चॉकलेट भरून आल्यामुळं गाडी बांधली होती, तर गाडी सोडून घ्यायची आता. तर आपण मागल्या चक्करला आपण नाही का जानूला हार घेतला, हार तवळून गेला आपला सगळा. हार ठेवायचा सोडून घ्यायचं भैया. तर हार भारीच वाटतं आपल्या गाडीला. तर अपनी जान बोलते इसको. तर तिथे काम करू पटापटा. तर धुवून का काढायचे हे पाहिलं का, चांदण्या बंधूच्या आपल्या. दुसऱ्या गाडी सगळं आलो, याचा सांगता माणूस थुकलेला आहे गाडीवरती. हा, तरी बी आता या अक्षरा धुवा लागणार आहे त्याचं. दोघांना दोघांना आम्ही एक नाही, आम्ही दोघं धुणार मस्त पैकी. तू लागायचं नाही तर मग तू घ्याला का आता जाताना तू पण माहिती सांग. मी बस तिकडून मी थुकणारच नाही. मी काय असं उचला तर भावना आपण एक टप्पन गाडी सोडून घेऊ. डाव आपल्याला इथं गुंडाळायचं, तुम्हाला माहिती आहे. पहिली गाडी सोडून वगैरे घ्यायची. तर चला हो, गाठणी कुठं काय तर सगळ्या वारल्या दोऱ्या सोडून घेतल्या आणि शंभावचं चालू आहे दमदमसे गुंडाळायचं काम. तर आता याला खाली वाढावं लागेल. इथंच ह्याच पटांगणामध्ये घ्यावं लागणार आहे, का तर जुळून जाईल नाही का. तर आपला डबल कागद आहे आणि तो पहिला एकदम लेवलमध्ये होता राव. तो लय आकाशला असं वाटू राहिले मला. का तर पहिला आम्ही नाही का कुठवर घ्यायचो माहिती का, ते हा हे वारला जो पाईपाचा कोपरा आहे का, त्याच्या बरोबर 2 बोटं खाली असं एवढा यायचा पाईपापासून. तर आता तिकडून एवढा खाली घेतला म्हणजे वर एवढा कमी नाही पडला पाहिजे. तर आता दुसरा कागद घेऊन टाकू आपण. गाडी बनवल्याच्या नंतर नाही का ह्यो हुक ते हुक डबल कागद यायचा, म्हणजे कोणता हाईट माली कोणता येऊ टेन्शन राहणार नाही आपल्याला. आणि शंभर आता गाडी सोडायचं सोडून पाहिलं का नियोजन बदललं त्याचं. बसला लगेच फोनवर बोलत, तर जाऊन द्या बोलून द्या फोनवर. तर आपण घेऊ काम करून घेऊ याला ओढून. तर आता याला इकडं तोडावं लागणार आहे. टाईट झालेला याला ओढून घेतो पहिला. काय तर कागद बिगद घेतला खाली. तर भावना आपला कागद फाटला आत्ता नाही का, कागद वाढताना पप्पा चांगला कागद फाटला राव. त्याला तर पॅच मारून घ्यावा लागला. तर कागदचा विषयच वेगळा झाला. दुसरा इथं ठेवला गडी मारून. पाहिलं का हात कसे होते याला. आणि त्या कष्ट कोणाचे काम नाही. मागच्या वेळेस बी इथं फोडालता इथं प्लस या हाताला. त्याच्यामुळं आता काय लोकाला काय, आम्हाला सवय लोकांचं काय याला नाही राहत सवय. हे 3 महिने आता 3 महिने फरार. आपलं काय वाटत नाही कसं काम सांग काय का नाही. काय तर भावना सगळा पसारा एकदम ओके आवरला. दावा बिवा गुंडळून सगळे गाडी घेऊन आता आईल वगैरे सगळं चेक केलंय गाडीचं. मस्त सर्व्हिसिंग झालेली, पण आपलं आईल चेक करणं काम आहे. तिला चालू केलं आपण. तिथं पुढं लावू. ती गाडी वळती का तिकडे घेऊ. आता तिला चिल्लर ठेवली का लय वाज तिला काय याच्यात. बाकी आता सगळं आतलं झटकून ठेवले. फक्त खालचं नाही वल्ल्या पाडक्यान पुचायचं आहे. काय तर खाली लय माती होती जवळ. तर आपल्याला फक्त शोधायचं आहे, का तर नाही का हौदा चोळायला लय टाइमपास होईल. परत आपल्याला टायर वगैरे हवा बिवा चेक करायची. तर इथं पिकअप पाहिलं किती आलेले. तर चला शॅम्पू घेऊन येऊ. चिल्लर घेऊन चाललोय आता बाईकड. मग काय तर शॅम्पू बिंपू घेऊन आलोय आता. तर शॅम्पू ठेवू इथं आणि गाडीतून फडकं वगैरे घेऊ. का तर लय खराब झालेली गाडी, तुम्ही बघू शकता. एवढं पण घाण नसतं.
आतलं पण लय गाणी. आता पहिलं आतलं झटकून घेऊ, ही माती काढू, म्हणजे कसं एकदम क्लीन एकदम भारी राहते. तर याला झटकून घेतो. मग भावांनो मस्तपैकी गाडी बिडी धुवून काढली, आतलं पुसून बिसून काढलं, सगळं एकदम ओके मध्ये. आणि मी पण फ्रेश झालो, धुवून घेऊन गेलं डोकं बिका. का तर डोकं बिका धुतलं ना केस भारी राहते, नाही तर मग लय वेगळं वाटत नाही का, त्याच्यामुळं. आता फक्त राहिलं एक काम, फक्त हवा वगैरे चेक करून घ्यायची, प्लस जेवण करायचं आणि डायरेक्ट निघायचं. तर घेऊ आवरून. तर मग काय बिडी इथं तर मस्त हवा तर चेक करून घेतो. अण्णाला सांगितलं हवा चेक करून दे म्हणून आमची. श्याम्या पाहिलं का ओके फ्रेश होऊन उभा आहे. तर पोहा आता किती टाइम घेतो कारण ते गेलं तिकडे मोटरसायकलचं काम करायला. तर आपलं नेमकं राईट साईडचा हवा कमी होती, त्याच्यामुळे एवढा विषय आहे का नाही श्यामराव. चालू आहे हवा चेक करायचं काम. कितना है इसमें? आता झाला ह्यो नवीन धंदा चालू केला आहे. टायरला हवा भरायची, टायर खोलायची. भाऊ दुकान कुठं आहे तुमचं? गाव तुमचा ऍड्रेस सांगा ना, कुठला आहे मग लोकांना कळ. वडोदरा हा, कबूतर हॉटेल त्याच्या शेजारी. कबूतर हॉटेल पशी हो त्याच्या शेजारी यांचं टायर दुकान आहे. एक नंबर हवा बिवा पंक्चर काढून देते. इथं दुकान आहे. फक्त रात्री दिवसाला आहे. रात्री का बरं? रात्री. 2 कामं राहते तुमची? नाही दिवसभर इथं ऊन राहतं ना. मी नाही काळा मला वाटलं नाही दुसरीकडे बी कामाला जातं काय म्हणलं कंपनी. दिवसा मी काळा करून दिला. हा का. आता इथं चाललंय यांचं काम. केलं तिकडं मशीन चालू. हे भाई यांचं टायर दुकान आहे इथं आणि त्यांच्या घेऊ कामाला आहे. हाय करा हाय करो. कोण याला काय तर डायरेक्ट खोलूनच हवा चेक करावं लागेल. तशी चेक नाही होत ती हवा. पुढल्या का वाढली काय तिथं येऊ तर. इकडली हवा पलीकडे काय करा म्हणलं, इकडे चेक कर. तर भावांनो आपण निघलेलो आहे आता जस्ट. तर आपण चाललोय आरुलीला. तर आता त्या रोडला आपण सिद्धा जाणार, टोल फाडून युटर्न करून लगेच आतल्या रोडला. तर पाहिलं का लोकेशन किती भारी घेतलं. म्हणजे वातावरण एकदम टॉप दिसतंय. आणि आता वाजत आलेले थोडी क्या 4. आता काय आराम नाही काहीच नाही. तर आता आपण घेऊ डिझेल टाकून यो पंप लेफ्ट साईडला. तर हा आपला HP पेट्रोल पंप. तर आपली टाकी आहे लेफ्ट साईडला. तर हिला इकडून घुमाव, इधर से घुमाव, उधर से घुमाव. तर हा पोच गए पंप पे. आता घेणार आपण डिझेल टाकून. भैया गिवर चावी चल बरं. चावी घ्या, पेमेंट घ्या आणि चालली. हे पेमेंट इन द पेमेंट. आता पैसे कॅश नगदी पेमेंट करायचं. काल 20,000ची गड्डी मोडली, आज 20,000 वाढायची. रोज थोडे ना थोडे मोडीत राहायचं. चला 16,000 हाँ ये हमारे आदमी पेट्रोल पंप वाले. याला घ्या कामाला तुमच्याकडं. त्याला कामाला घ्या का? चलून जाईल म्हणा. त्याला 1-2 फक्त 10 पर्यंत देते. एक ते एकच. टाकून आलो इथं समोर. इथं समोर काय नाव आहे आता
हळू लँड. तर जारबीज भरून घेतले, तिची पण बोनी करून टाकली आणि जो दुसरा होता ते पण भरून घेतला. आता चला इथून जाऊ आपल्या पार्टीवाल्याच्या घरात जाऊन झोप नाही का. आता 4 वाजले तशी काय झोप काय बरं माझा गाड्यावर पाहिलं का बजरंगीवाल्यांची गाडी इकडे उभी आहे आणि पलीकडे उभा आहे या इकडं. तर या दिल्ली 12 घंटे आपलं दिल्ली आहे 12-24 घंटे. तर आता मी निवांत असल्यामुळं गाडीला रेड रेशनला लावून दिलं, ही लाईट आहे. तरी आता उजेड एवढा कमी झाला, याचा उजेड वाढवतो. हा आणि यो पार्किंग यो रेड रेशन. तर आता रेड रेशन होईन आपली इथवर गाडी, तर आपण जाऊन येऊ खाली मस्त चक्कर मारून घेऊन येऊ. तर शंभर नाही आलं का. तर गाडीला रेड रेशनला लावल्याच्या नंतर गाडी रेस होती नुसती. तर इकडं रेड रेशन चालू आहे. तेल पाठवल्या दोघाला का करतोस तर मग की मग कोण लागत त्याच्या 200 बिघडतं करू दे. मग काय तर सगळे एका ठिकाणी जमले, तर त्यांचं नियोजन चालू होतं गाडी पुढे भरायला जायचं काय आणि आपल्या गाडीत किती टन माल टाकायचा. तर आपल्या गाडीत माल होणार होता 7 ते 8 टन. त्यांचं असं नियोजन ठरलेलं का तर मालाची पोझिशन जरा खराब झालेली आहे आत्ता, त्या हिशोबाने ते माल टाकणार होते आणि त्याच्यात 2 दिल्ली गाड्या येऊन उभ्या होत्या ना, त्याच्यामुळे मग त्यांनी आपल्या भावना आलतो आता लोडिंग पॉईंटला. इथं राखू राहिले गोण्या, हे मामा ऐकू राहिले इकडं. पाहिलं का आता शिक 2 गोण्या टाकल्या या दोघांनी. हा पाय उचलून जमत का याच्याकडे याला उचलाल. अरे ते उचली तर मला अरे उचल बरं. अरे उचलला का पाय उचलून जमलं तर जमलं. अरे टाकायला मग काय त्याला मागच्या वेळेस टाकला त्याला पाय किती व्हिडिओ व्हायरल झालता ना. 2,500-3,000 जणांनी पाहिलं. भाऊ बोलली नाही काय बघू नको करू काही. आता उचल कमोन वयानुसार तुला उचलं का तुला. टाइम लागेल ना त्याला काय. हा मला इथं सोडायचं आहे आता. हे चालले ह्या गाडीमध्ये, समोरच्या गाडीत शूटर चालला आपला. हा उकाड तुला नाही यायचं का मग लवकर जा आणि लवकर या. आणि पहिला कसा विचार करायला भावना आलतो आता दुकानावर गाडी बिडी लावली एक साईडला दाबून. तर आता सकाळी गाडी धुतल्यामुळे मग मोकार डाग पडलेली आहे. तर नाही का पा डाग. तर मस्तपैकी काच वगैरे साफ करून घेऊ का तर लाईट तर अर्धा 1 तास टाईम आहे आपल्याला जो. हे थांबा हो. तर ही एक रिवर्स लावेली आणि हिच्यात पण नाही म्हणजे पिशीत माल याच्यात 20 किलोच्या. तर आता बघितलं का गाडीच्या दुसरीच टप्पी चालू आहे आणि टाईम मलाही झालेला आहे. आता किती टाईम लागतो काय नो भरायला. इथून गाडी लेट सुटली म्हणजे मंडी लेटच होती कोण काय नो. आता डायरेक्ट मार्केटला जायला सकाळ उजेड होती त्याच्यामुळं त्यांना 1000 वेळा सांगितलेलं लवकर सोडत जा. शेट ऐकत नाही आमचं कोणी, त्याच्यामुळं आता पाहू. तर भावना मी आलतो नाश्ता करायला. आता इथं काय गर्दी पाहिली का एकदम क्वालिटी भाजी भेटत इथं. तर पाहिलं इतकी गर्दी ना बेकार बकासवर खाऊ राहिला. तर नात पळा गर्दी असल्यामुळं धंदाच कसा होता असं विचार करा.